पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीनेच तिचा गळा दाबून खून केल्याची घटना विंग, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून उघडकीस आली आहे. बातमी सविस्तर पाहूयात. त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील विंग येथील मयूर कणसे याचे मयुरी यांच्याशी 2018मध्ये लग्न झाले. त्यानंतर एकाच वर्षात त्यांच्यात वाद सुरू झाला. घरातील लोकांशी पटत नसल्याची मयुरीची तक्रार होती. त्यामुळे मयुरीचे नेहमीच घरातील लोकांसोबत फटके उडत होते. या सततच्या वादामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर 4 महिन्यांपासून मयुरी व मयूर त्यांच्या मुलासह विंग हॉटेल परिसरातील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला गेले होते. त्यांच्यात सतत वाद व्हायचे. तसा वाद 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीही सुरू होता. त्यावेळी रागाच्या भरात मयूरने पत्नीला मारहाण केली. त्या रागातच त्याने पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर मयूरने त्याचा चुलत भाऊ विशाल कणसे याला मयुरीचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मयूरचा फोन आल्याने विशाल त्वरित तिथे पोहोचला. त्याच्यासोबत मयूरचा भाऊ महेश कणसेही होता. त्या दोघांनीही मयुरीला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिची काही हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी गावातील काही जणांच्या मदतीने मयुरीला कारमधून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयुरीला तपासले असता रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली असता पोलिसांनी पती मयूर यास अटक केली आहे.